ऍडव्होकेट भोईर साहेबांना पंच त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपण सामना त्वरित सुरू करायचा आहे. त्यानंतर भिनार संघाचे कर्णधार दादांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल सन्माननीय संतोषजी हलके आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन भिनार संघाच्या कर्णधाराला आपण इथे आलात. खरं तर क्रिकेट हार जीत आहे. क्रिकेट ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूने हार आहे, एका बाजूने जीत आहे. मी प्रतीक यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण घेऊन जायचंय. भिनार संघाच्या कर्णधारांना सन्मानित करण्यात आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय संतोषजी तुकाराम हालके यांच्या शुभ हस्ते. बावाले संघाचे विजय केने आपणा सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा आहे. आपण पाहू शकता भिनार संघाच्या कर्णधारांना सन्मानित करण्यात साहेब आपण इथे आलात. या स्पर्धेला आपण हजेरी लावलीत, स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आनंद घेतला, त्यासाठी निश्चित आम्ही ऋणी असू. धन्यवाद भिनार संघाचे कर्णधार. यानंतरचा सामना आहे मित्रांनो शिवनेरी स्पोर्ट आमने वर्सेस सामना आहे एजी स्पोर्ट निंबोली. एक मोठा संघ आहे आणि दादा संघ दोन्ही 40+ क्रिकेट संघटनेचे. कासनेगावचे पारमार्थक परमस्नेही सन्माननीय रामदासजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कासनेगावतील एक जुने जाणते पारमार्थक परमस्नेही आहेत, हरिभक्त पारायण आहेत आणि वारकरी संप्रदायाचा पताका कायम फडकवत ठेवणारे हे आमचे पारमार्थक परमस्नेही सन्माननीय रामदासजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. सलामीवीर सलामीला आलेले आहेत गुरुनाथ आणि संतोष जोशी सर आहेत. टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव होतं रेग्युलर क्रिकेटमध्ये, ओपन क्रिकेटमध्ये. गोलंदाजी मार्गवर सीताराम येत आहेत. इथे मात्र पहिला चेंडू भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर चेंडू जातो षटकारासाठी. हाताला थोडासा स्पर्श जरूर झाला मात्र प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांनी. चेंडू 6 धावांनी संघाच्या स्वतःच्या धावाचा श्री गणेशा करतोय. काय फटकेबाजी. काय फटकेबाजी सुरू आहे गुरुनाथ. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलं. सीताराम सटचा चेंडू सुनील आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण सुनील याचं, चांगलं बॅकअप. सन्माननीय प्रल्हाद म्हात्रे पीके म्हात्रे रांदोली गावचे समाजसेवक आहेत. त्यांच्याकडनं या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच सन्माननीय कृष्णा म्हात्रे बापदेवपाडा यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या. लाईव्हच्या माध्यमातून जे ही स्पर्धा बघतायत, लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतायत सन्माननीय प्रल्हाद म्हात्रे पीके म्हात्रे रांजनोली. इथे मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही जोशी सरांच्या. निर्धाव चेंडूची सांगता संतोष जोशी सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक वर्ष ज्यांनी चॅलेंज स्पोर्ट क्लब साठी क्रिकेट खेळलं. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील. आता वयामानानुसार ते 40+ स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळतायत पण अप्रतिम ऑलराऊंडरची भूमिका त्यांची असायची. अनेक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडवण्यात आलेले आहेत. इथे मात्र हा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जातो षटकारासाठी. काय फटका एक्झिक्यूट केले संतोष जोशी. टाळ्यांचा गजर झाला पण मित्रांनो 45 म्हणून अधिक वय पण काय फटका एक्झिक्यूट केलेत. धन्यवाद. आजच्या पट्ट्यामध्ये चेंडू जसा आला सरळ
एक्स्ट्रा कव्हर बॉन्डराईच्या बाहेर षटकारासाठी काय फटका गेलेत आणि शुभेच्छा आले संतोष जोशी सरांना, शुभेच्छा आले ते या स्पर्धेला. सन्माननीय आमचे परम मित्र आदित्य जाधव हिंदी समालोचक आहेत आणि खूपच उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडनं शिवनेरी आमने आणि आयोजकांना शुभेच्छा आहेत. इथे मात्र हा फटका क्षेत्ररक्षक आहे डीप स्कोरिंगच्या क्षेत्रामध्ये, मात्र त्यांच्या डोक्याच्या वरनं चेंडू जाईल चौकारासाठी. 4 धावा. आणि 2 षटकं झाल्यानंतर टॉस साठी यायचे भावाले आणि कास्ते संघ. इथून पुढील चेंडू सीताराम यांचा. इथे मात्र स्टेप आउट झालेत, खेळून काढले, चेंडू जातोय. 6 धावा षटकार. संतोष जोशी ऑन फायर. काय फटकेबाजी सुरू आहे संतोष जोशी यांची. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येते. वय वर्ष 45 हून अधिक वय. 52 वर्ष वय इथे माहिती पुरवली जाते. 52 वर्षाचा हा तरुण काय फटकेबाजी करतायत संतोष जोशी. पहिलं षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळका पाहायला मिळते ती 23. हानामारी. संतोष जोशी ऑन फायर. डीजे योग साऊंड सिस्टमचे सर्वे सर्वा योगेश पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि बाहेरनं जे चेंडू आणलेलं आहे, मला वाटतं हिमेश यांनी कालपासून खूप जास्त पारितोषिके जिंकलेलं आणि त्यांना ते मिळालं सुद्धा पाहिजे. आणि माझे सहयोगी स्कोरर आहेत आज प्रकाश गगे. गोलंदाजी मार्क येतात. गोलंदाज राम येत आहेत. रामकडे सुद्धा क्षमता आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि विस्फोटक फलंदाजांमध्ये त्यांचं नाव आहे. यज्ञेन योगेश पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम यज्ञेन. इथे मात्र हा चेंडू गुरुनाथ त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये रडारमध्ये आला नाही, तरी सुद्धा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावेने समाधान मानावं लागतं. यष्टीरक्षकाची भूमिका चोख बजावतात आमचे परम मित्र विजय गुळवी. मोठं नाव विजय गुळवी यांना आपण तालुका क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, ओपन क्रिकेट असेल, अनेक स्पर्धांच्या माध्यमातून पाहिलंय. तेच विजय गुळवी यष्टीरक्षण करतायत. राम गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र हा चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न पूर्णपणे बीड होत आहेत. बाहेरच्या बाजूने चेंडू वळण करतायत राम गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगतात. संतोषांच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकारांनी 1 चौकार आलाय आणि धावा वैयक्तिक 16 धावांवर खेळतायत संतोष. इथे मात्र लेट कट खेळलेत. आता गॅप काही शोधू शकले नाही. 1 धाव पूर्ण होते आणि या गॅप मधून जर चेंडू मागे गेला असता तर मात्र कोणी रोखू शकत नाही, कारण मागच्या बाजूने जर आपण पाहिलं असेल मैदान तर खूप फास्ट आउटफील्ड आहे आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी नेहमीच. मागच्या बाजूने खूप कमी संधी असते क्षेत्ररक्षकांकडे. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक नेहमीच दक्ष असायला पाहिजे. इथे मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. संतोष माफ करा गुरुनाथ यांची खिली संपुष्टात येते. खूप सुंदर गाणं सादर केलं. आणि यापुढील जो होणारा सामना आहे तो भावाळे वर्सेस अवस्फोट कासने बी या 2 संघांदरम्यान होणार आहे. गोलंदाजी मार्गावर राम
चांगली गोलंदाजी करतायत राम. स्ट्राईकला येत आहेत पुन्हा संतोष जोशी. गुरुनाथ बाद झालेत. वैयक्तिक 7 धावा, 8 धावा, माफ करा, 8 धावा जमा केल्या त्यांनी. चांगली गोलंदाजी. इथे मात्र हा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढते. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव मिळाला आणि एका धावेवर समाधान. मी म्हणालो होतो 52 वर्ष आहे वय संतोष जोशी सरांचं, पण काय फटकेबाजी सुरू, कुठल्या प्रकारचा निर्धाव चेंडू होत नाही. आणि नव्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये प्रहार केला होता सीताराम गुलवी यांच्या. एकूण 2 षटकारांनी 1 चौकार वसूल केला होता. अनिल गोंदली यांचं शुभागमन झालेलं आहे. अमरस्फोट कासने बी संघाचे धडाडीचे फलंदाज आहेत. इथे मात्र हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गेला. डीप पॉइंट मध्ये चेंडू जातो. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? खंडू यांचा इशारा येतोय आणि 2 धावा बघता बघता सहज पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. चांगलं बॅकअप सुनील याचं आणि बुद्धी चातुर्य वापरली, कारण बॅकअपला कोण नव्हतं. चेंडू जर मागे येतोय तर मात्र चेंडू सरळ अजून एक अधिकची धाव बहाल झाली असती. आणि एक धाव किती महत्वाची आहे ही सुनील याला माहिती आहे. या खेळपट्टीवर खूप धावा महत्वाच्या आहेत. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 28. एक गड्याच्या मोबदल्यात 5 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी हाताळली ती राम याने. प्रल्हाद म्हात्रे, पिके म्हात्रे राजनोली गावचे समाजसेवक आहेत, आमचे परममित्र. तसेच आदरणीय कृष्णा म्हात्रे बापदेवपाड्याचे समाजसेवक आहेत. यांच्याकडनं या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. खास करून सीताराम गुलवी यांच्या साठी प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडनं वारंवार सूचना येत आहेत. सीताराम गुलवी हे मुंबई महानगरपालिकेत काम करत असतात आणि प्रल्हाद म्हात्रे यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. यांना खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवर येत आहेत सुनील. इथे मात्र हा चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. बॅट खरं तर खेळपट्टीला ब्रश झाली होती. निर्धाव चेंडू सांगता विजय गुलवी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. इतक्या धावा धावफलकावर असताना सुद्धा विजय गुलवी आणि सुनील गुलवी यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही, कारण त्यांना माहिती आहे खेळपट्टीचा अंदाज आहे. इथे मात्र हा चेंडू खंडूला बाद करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत संतोष जोशी सर आणि खंडू. सुनील जोशी आमचे जे भाऊजी आहेत, साई भक्त आहेत, ते कुठे आम्हाला दिसत नाहीत आजच्या सामन्यामध्ये. आता मैदानावर कुठे फिल्डिंग करतील ते पाहणं उत्सुकतेच राहील, कारण शिर्डीच्या साईबाबा पालखीला त्यांचं सुद्धा नवस होतं. सुनील जोशी आमचे परम मित्र सुद्धा आहेत, भाऊजी आहेत. त्यांना पाहू आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये. इथे मात्र हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काय फटका एक्झिक्यूट केले संतोष जोशी. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? 2 धावा पळून पूर्ण करतायत. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये. पण 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरसवली. आता धावसंख्या झाली ती 32. पिसे सिव्हिल विभागाचे कार्यदेशक फोरमन आहेत जनार्दन नाचन साहेब यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. जनार्दन नाचन सिव्हिल विभागाचे स्थापत्य परीक्षण पिसेचे सन्माननीय फोरमन आहेत, यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. तसंच पीसी सिव्हिल कडनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा आल्या. धन्यवाद पीसी सिव्हिल, धन्यवाद फोरमन साहेब. आपण या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेत आहात. निश्चितच आम्ही ऋणी आहोत की आपण आमच्यासाठी इतकं वेळ खर्च करता. खरं तर या धगधगत्या युगामध्ये वेळ खर्च करणारी व्यक्ती खूप कमी असतात, त्यामध्ये आपण आहात. धन्यवाद सन्माननीय नाचन सर. 2 धावांनी धावसंख्या 34 वर पोहोचते. खरं तर थोडेसे तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुनील याचं चांगलं षटक. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यावर चेंडू येत नाही, शरीरावर आदळतोय. जोशी सरांना इथे 1 धाव पूर्ण होते आणि खंडू मात्र इशारा करतात की नाही, आता 1च धाव घेणं गरजेचं आहे, कारण खूप थकले आहेत दुहेरी धावा घेऊन. या मैदानावर दुहेरी धावांचा खऱ्या अर्थाने उपयोग उचललाय खंडू आणि संतोष जोशी सरांनी. सुनील चांगली गोलंदाजी करतात.
पहिले षटक सोडलं तर चांगली गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये. इथे मात्र पुन्हा अप्पर कट करताय क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करील. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या पोहोचते ती 36. 3 षटक समाप्त झालेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 36. पाहू शकता पाण्याची जी व्यवस्था आहे ती मैदानामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे खेळाडू किंवा कुठल्या प्रकारचा कर्णधार मैदानामध्ये येणार नाही किंवा टीमची स्ट्रॅटर्जी ठरवणार नाही. जी स्ट्रॅटर्जी मैदानामधील खेळाडू आहेत तेच ठरवतील. भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. नेहमीच या शुभेच्छांचा निश्चित आम्ही मनापासून स्वीकार करतो. आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. पारमार्थक परमस्नेही आदरणीय रामदासजी ठाकरे साहेब महाराज यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी विनंती करेल सन्माननीय शरदजी हलके साहेब, आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रामदासजी ठाकरे साहेबांचा महाराजांचा सत्कार करायचा आहे. माईची शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेला आपण आलात. खरं तर कासनेगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. माजी निवृत्त मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या कासनेगावतील तरुण आपण त्यावेळेला पाहिलेत. सन्माननीय रामदासजी ठाकरे साहेब महाराज, आपणास विनंती असेल की आपण आमच्या VIP बॉक्समध्ये यायचंय. आपण पाहू शकता माईची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. सन्माननीय शरदजी हलके साहेब यांच्या माध्यमातून एक वारकरी संप्रदायाचं एक मोठं नाव आहे सन्माननीय रामदासजी ठाकरे महाराज. धन्यवाद. इथे मात्र अजून एक चौकार येतोय, आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. सन्माननीय ठाकरे महाराज यांना सन्मानित करण्यात येते. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय शरदजी हलके साहेब यांच्या माध्यमातून यांचे शुभ असते. इथे मात्र 2 चेंडूवर काय घडले. पहिल्या चेंडूवर विजय याला षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. तर आमचे परममित्र आहेत विजय गुलवी, सन्माननीय भानुदास गायकर पप्प्या दादा यांच्याकडनं या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा येतात. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू विजय याचा शॉर्ट ऑन पूल केलंय. 1 धाव पूर्ण आणि एकच धावेवर समाधान सुद्धा. मात्र इथे कुठेतरी मिसफील होते. रॉंग एंड थ्रो, चुकीच्या ठिकाणची फेकी व्हायला मिळाली आणि 2 धावा पळून पूर्ण करतोय खंडू. सन्माननीय भानुदासजी गायकर म्हणजे पप्प्या दादा वीज तंत्री आहेत, मुंबई महानगरपालिकेत वॉल मेंटेनन्स मध्ये जॉब करतात आणि आनंद घेतात या स्पर्धेचं. या अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषकास खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय पप्प्यादादा गायकर. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन अपील आणि खंडू याला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. मोठा मासा गडाला खंडू याच्या रूपानं. धावसंख्या स्थिरावली आहे, 48 या धावसंख्येवर पोहोचते. खंडूला माघारी परतावं लागेल. लागतोय हा दुसरा झटका. धन्यवाद. विजय गुलवी यांच्याकडे एक क्षमता आहे, मी म्हणालो होतो त्याप्रमाणे विजय गुलवी यांनी हा फिंगर रोल केले होते चेंडूवर. थोडस गती काय कमी केली आणि खंडू याला माघारी परतावं लागले. 48 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पण या मैदानावर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागील वर्षी 70 धावा चेस केल्या होत्या. 40+ संघ होता. टेमगर संघाने 70 धावा चेस केल्या होत्या. सोनादेवी टेमगर संघाने तो कारनामा इथे मागील वर्षी केला होता. तर या मैदानावर कुठलाच टार्गेट सेफ मानला जात नाही, कारण हाणामारी नेहमीच पाहायला मिळते. विजय इथे मात्र फटका, वॉट शॉट, चेंडू भिरकावून दिले.
मिड विकेटच्या ओव्हरला षटकार, बॅटच्या पट्टामध्ये चेंडू आला आणि सरळ 6 धावांसाठी जातोय डीजे. खरीच आहे ह्यो एक्काचा हा का 10 गावचा. कमी नाही चॅप्टर. टुचकून बॉल करीतो पुसकून बाउंड्रीला घालितो. धन्यवाद. डीजे ऑपरेटर सुद्धा हे समालोचन लावून आनंद देत आहेत सर्व खेळाडूंना. नाणेफेकीसाठी अमर कास्ती संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी भावाले संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं कृपा करून. मोक्ष प्रवीण गगे याचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. पुढील चेंडू विजय. इथे मात्र बॅटवर स्पर्श होऊन चेंडू चेहऱ्यावर लागतोय, मला वाटतं कानावर लागलेला आहे फलंदाज विष्णूच्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 55-56 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय ते शिवनेरी स्पोर्ट आमने संघाने निंबोली संघासमोर. मी नाणेफेकी करून घेतोय. नाणेफेकी अमर कासने. मी रुपेजी गगे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे. आमचे परम मित्र आहेत अमर स्पोर्ट कासने बी वर्सेस आज सामना असणार आहे भावाळे. प्रतीक दलवी यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम प्रतीक. आपण सुद्धा समोर व्यासपीठावर यायचं आहे टॉस साठी. प्रतीक दलवी आमचे परम मित्र आहेत. आपण सुद्धा अगदी समोर यायचं आहे प्रतीक. आणि आपण पाहू शकता अमर स्पोर्ट कास्ती संघाचे बी संघाचे कर्णधार सुधीर दादा आहेत. आणि आपण पाहू शकता जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाचे, जय हनुमान स्पोर्ट भावाली संघाचे विजय आहेत. आणि नाणेफेकीसाठी रुपेश गगे आमचे सन्माननीय परममित्र आहेत, एक आमचे पाठीराखे आहेत. ते नाणेफेकीसाठी आले. नाण्याच्या एका बाजूला आयोजक म्हणजे अमर स्पोर्ट कासने आणि नाण्याच्या एका बाजूला ज्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे अर्थातच स्वर्गीय महादेव दलवे भाऊसाहेब दलवे स्मृती चषक 2022. मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. अमर क्रीडा मंडळ म्हणणं आहे आले मात्र स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक म्हणजे नाणेफेकी जिंकले जय बजरंग भावाली संघाने. अभिनंदन. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. खरं वेळेच्या अभावी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल अमर क्रीडा मंडळाला पॅनल्टी घोषित करण्यात आली होती आमच्या संघाला. कारण आयोजक आम्ही आहोत, तर आयोजकांचा संघ जरी उशिरा आला तरी नियम खूप महत्वाचे आहेत हे दाखवण्यासाठी जो पॅनल्टीचा सामना निश्चितच केला अमर स्पोर्ट कासने बी संघाने. तर नाणेफेकी जिंकली. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं अमर स्पोर्ट कासने संघाचे जयराम मालके खूप फॉर्म मध्ये, अनिल गोंदली यांची फलंदाजी आपण पाहिली. तर सुधीर दादा शेलार आहेत, जेपी आहेत, गायकर सर आहेत. तर काय रणनीती असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 3 षटकांमध्ये? 3 षटकामध्ये 30 धावांपर्यंत रोखण्याचे. 3 षटकामध्ये 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न निश्चितच आपल्याकडनं केला जाईल. पण मात्र असे कुठले ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील? मी आपल्या संघामध्ये आमचे परममित्र सोमनाथ भालेकर कुठे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर अशा कुठला नवीन गोलंदाजाला आपण आपला वापर करून अमर स्पोर्ट कास्ती संघाच्या फलंदाजांना बांधण्याचं काम करणार आहात? गोलंदाज नवीन तर नाही आहेत, जे आमचे आहेतच आहेत. मनोज आहे, मी आहे, सीताराम, लक्ष्मण, नरेश, भरपूर 5-6 बॉलर आहेत. ते आम्ही टायमावर यूज करू. निश्चितच हे होते भावाळे संघाचे कर्णधार विजय. खूप चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं की आम्ही 30 धावांपर्यंत रोखण्याचा कास्ती संघाला प्रयत्न कराल. मी आता कास्ती संघाचे कर्णधार सुधीर दादा शेलार आहेत, स्वतः वनपाल आहेत, फॉरेस्टर आहेत, अलिबाग इथे कार्य करतायत आणि कास्ते गावाचा झेंडा नेहमीच अटकेपार लावण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालंय. फॉरेस्टर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. खूप मोठी मेहनत आणि खूप मोठा तप त्यासाठी सुधीर दादा शेलार यांना करावा लागलाय. तर ते कर्णधार म्हणून आहेत. तर 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमचा जवळजवळ 40+ करण्याचा प्रयत्न राहील. 40+ जाणारे आपले कुठले फलंदाजांवर सर्वाधिक आपल्याला विश्वास असेल की पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिले ज्या फलंदाजी चांगली केली, त्या बदल काय असेल आताच्या या सामन्यामध्ये? बदल तर काही नसणार. आमचे फलंदाज आहेत तेच आम्ही ओपनर उतरवणार.
विजय आहे, अनिल आहे, जयराम आहे आणि स्वतः मी आहे. आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू. या धन्यवाद येऊ देवा अमरस्पोर्ट कास्ते संघाचे कर्णधार दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. नाणेफेकी जिंकली आहे ती भावाले संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले अमरस्पोर्ट कासने बी संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स आमचे परम मित्र आदरणीय विशाल पाटील आहेत, त्यांना विनंती असेल यापुढील समालोचनाचा भार आपण सांभाळायचा आहे. धन्यवाद. तत्पूर्वी आपण एक सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय विजयजी केने यांना आपण सन्मानित करणार. मी नानाशेठ गोंदले यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विजयजी केने यांना सन्मानित करायचे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. विजयजी केने यांना भावाले संघाचे कर्णधार आहेत, उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि विस्फोटक फलंदाज आहेत. खास करून त्यांची फलंदाजी आम्ही अनेक वर्ष पाहत आहोत. रेग्युलर क्रिकेट असेल, 40+ क्रिकेट असेल, आपल्याच धुंदीमध्ये फलंदाजी त्यांची नेहमीच होत असते. मायेची शाल सन्माननीय नानाशेठ गोंदली प्रदान करतायत, कारण त्यांची फलंदाजी, विजयदादांची फलंदाजी पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक येत असतात. आणि पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं हाच त्यांचा नैसर्गिक खेळ आणि त्या जोरावर त्यांनी आपलं नाव कोरले 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. धन्यवाद. खूप खूप चांगली फलंदाजी करणारे हे आमचे प्रमुख पाहुणे विजयदादा केने. धन्यवाद. टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सचिन दादा. सो मागच्या दिशेने तब्बल जाऊया. पहिल्या इनिंग मध्ये अक्षरशः आपण बघितलं भरपूर चांगली बॅटिंग अर्थात आपण बघितली. मॅच सुरू करूया. तब्बल जो टार्गेट आहे पहिल्याच बॉलवरती जर आपण बघितलं तर इथं चौकार आणि सुरुवात दरम्यान इथं होती. पहिल्या बॉलवरती चौकार आणि जर विजयाचं लक्ष बघितलं तर तब्बल 56 धावा चेस करायचे आहेत. स्वतः अनुषंगाने अशा प्रकारे बॅटिंग देखील करणं तितकंच गरजेचं देखील आहे. आणि पहिल्या बॉलवरती चौकार. पॉवर प्ले दशक दरम्यान सुरू आहे. स्वतः अनुषंगाने इथनं चांगली बॅटिंग देखील मी म्हणेन करावी लागेल. पुढचा बॉल हा देखील फटका उडवला. बॉल अवे मध्ये. फिल्डर इथनं प्रयत्न तर नक्कीच करतील आणि कॅच ड्रॉप. सातत्याने बघा इथनं पहिल्या इनिंग मध्ये रन्स भरपूर चांगल्या बनला, बट त्यानंतर इथनं जर आपण बघितलं पहिल्या बॉलवरती चौकार, बट त्यानंतर इथनं या बॉलवरती ना एक कॅच ड्रॉप होताना आपल्याला दरम्यान दिसली. कॅच पकडायला हवी होती, इतकी कठीणही नव्हती, कारण जवळजवळ भरपूर सारा ग्राउंड कव्हर करून फिल्डर दरम्यान कॅचपर्यंत पोहोचले होते. कॅच जर पकडली असती तर एक विकेट देखील इथनं दरम्यान सुरुवातीस मिळाली असती आणि 56 धावा डिफेंड करण्यासाठी एक चांगली सुरुवात देखील मी म्हणेन इथनं टीम फिल्डिंग करताना आपल्याला दिसतीये. टीम शिवनेरी आमने आपल्याला जर आपण बघितलं प्रथमतः बॅटिंग भरपूर चांगली केली, 55 बनवल्या आणि 56 धावा डिफेंड करायच्या असताना इथनं भरपूर चांगली दरम्यान इथं त्यांच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी देखील इथं पाहायला मिळते. यावेळेस देखील जर आपण बघितलं बाफुडला जाऊन लेट कटचा स्ट्रोक, फिल्डर मिसफील्ड केली आहे आणि बॉल देखील जर आपण बघितलं ना आउटफील्ड देखील या ग्राउंड वरती ना भरपूर फास्ट, सो त्या अनुषंगाने आणखीन एक इथं चौकार येताना दिसतो. आणि फक्त एकदा या बॉलवरती देखील येईल. 40+ क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो आणि कुठे ना कुठे मी म्हणेन पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर चौकार, त्यानंतर ही एक धाव तुम्हाला येताना दिसली ना. धावफलक आता 11 वरती आहे.
11 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि जर विजयाचं लक्ष बघितलं तर तब्बल 56 आहे. पुढचा बॉल आणखीन एक इथं चांगला स्ट्रोक आला. गॅप देखील भरपूर मोठी आहे. 5 लाख फिल्डर नक्कीच करतील, पण हा बॉल देखील निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. रुपेशजी गगे यांच्या माध्यमातून जर सुनील जोशी यांनी कॅच पकडली तर तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फुल लेन डिलिव्हरी भरपूर चांगली गोलंदाजी दरम्यान एकदा आपल्याला गोलंदाज देखील करताना दिसले. हा बॉल जर आपण बघितला तर तब्बल डॉट बॉल. सुनील जोशी यांनी जर झेल घेतली ना तर संकेत भोईर आणि रुपेश गगे यांच्याकडनं रोख 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सुनील जोशी भाऊजी यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे आणि जयराम हलके मंडळाचे कार्यकर्ते यांच्याकडनं मंडळासाठी स्प्राईटची व्यवस्था करण्यात आली. धन्यवाद. असंच प्रेम आपला राहू देत जयरामजी हलके. साईराम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण बघितला 11 वरती अजून देखील येणाऱ्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी रन्स तब्बल जर बघितला आपण बनवायचे असतील 45 धावा अजून देखील बनवायच्या प्रति षटकामध्ये जर आपण बघितलं तर रिक्वायर रेट माफी असू द्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. म्हणजे येणाऱ्या तब्बल 18 बॉलमध्ये आता 41 ची गरज आहे. 41 अजून देखील बनवायचे आहे. तब्बल रिक्वायर रेट 14च्या जवळ आहे. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली, पण येणाऱ्या 3 षटकांमध्ये देखील त्याच प्रकारे मी म्हणेल बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करणारी सध्याच्या घडीला टीम एजी निंबवली आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल 18 बॉल 41 ची गरज. हा बॉल जर आपण बघितला सोडून दिला आय थिंक यस उजव्या स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा देखील इशारा दरम्यान केला जातो आमच्या अंपायरच्या माध्यमातून. चला लगेच थोडं वेल कमी घ्या, कारण अजून देखील जर आपण बघितलं तर अशा दिवसामधल्या भरपूर साऱ्या मॅचेस आपल्या दरम्यान खेळवायचे आहेत. सो थोडं फास्ट केला विनंती असेल. आता 18 बॉल जर समीकरण बघितलं तर 40 बाकी आहे. धन्यवाद. तर सन्माननीय योगेश दादा पाटील बंटी पाटील यांचं शुभ आगमन झालं. ते सन्माननीय भाई पाटील साहेब भाई अंकल यांचं शुभ आगमन झालेलं. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बंटी पाटील साहेब वेलकम. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलात. निश्चितच अमरखेडा मंडल कासने आपण जे वेळात वेळ घालवला त्यासाठी आम्ही ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. साईराम. आणि इथनं आय थिंक विकेट गेली आहे आणि विकेट जर आपण बघितली तर तब्बल पहिली विकेट न्यू बॅट्समन क्रमांक 3 वरती दरम्यान आपल्याला येताना दिसतो. राम क्रमांक 3 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि कुठे ना कुठे बघा 56 धावा चेस करायचे असताना मी म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये रन्स 15 आल्या, पण त्यानंतर या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं पहिला बॉल वाईट, त्यानंतर ही विकेट आपल्याला येताना दिसते. आणि हेच की तब्बल जर आपण बघितलं पहिल्या षटक टीम निंबवलीच्या नावावरती राहिले, पण त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाज विष्णू आपल्याला कमबॅक करताना दिसले. पहिली विकेट क्रमांक 3 वरती राम दरम्यान बॅटिंग करण्यासाठी आले. आता इथं म्हणेन सुरुवात चांगली आहे. सो त्या अनुषंगाने मॅच देखील त्या प्रकारे इथं कम्प्लीट होईल का, टीम इथनं निंबवली या मॅचमध्ये जिंकेल का, की टीम सध्याच्या घडीला आपण या मॅचमध्ये खेळताना शिवनेरी आमनेला पाहतो. हा फटका उडवला, भरपूर चांगला स्ट्रोक. काय स्ट्रोक आला, लॉंगनला फिल्डर उपस्थित होते, फक्त बनून राहिले प्रेक्षक. षटकार आला बॅट्समन रामच्या बॅटमधनं.
थँक्यू लास्ट बॉल वर सिक्सर. पुढचा बॉल यावेळेस देखील बाफुडला जाऊन भरपूर चांगला स्ट्रोक दरम्यान सजवला. फिल्डर 2 असतील बट त्यांना देखील बीट करून हा बॉल देखील गेला. बघा किती चांगली बॅटिंग होती. षटकार आला त्यानंतर हा देखील आपल्याला चौकार दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतो. भरपूर चांगली बॅटिंग. आता प्रेशर मी म्हणेन थोडा रिलीज इथं दरम्यान करणारे लास्ट 2 स्ट्रोक होते. षटकार चौकार म्हणजे धावफलक आता जाऊन पोहोचले. तब्बल जर आपण बघितलं तर 26 धावा बनतात म्हणजे जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. बघा 56 धावा जेव्हा बनल्या असं वाटलं नव्हतं की कुठे ना कुठे या धावा चेस केल्या जातील का हा प्रश्न होता. बट भरपूर चांगला खेळ इथं आपल्याला दरम्यान या मॅचमध्ये पाहायला मिळतो टीम निंबवलीचा. हा देखील हाफ ट्रॅकर आहे ऑन साइडला. भरपूर चांगला स्ट्रोक. हा देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय. षटकार. काय स्ट्रोक आला. सातत्याने जर आपण बघितलं ना या ओव्हरमध्ये राम यांनी बॅटिंग लावून पूर्णपणे मॅच चेंज केली आहे. कारण बघा या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार ना 56 धावा चेस करायची असताना भरपूर इम्पॉर्टंट इथनं बॅटिंग सध्याच्याकडे मैदानाच्या आतमध्ये राम करतो. पुढचा बॉल आता प्रेशर गोलंदाजावरती आहे. हा देखील बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. प्रॉपर कनेक्शन दरम्यान या बॉलवरती नाही आहे आणि फिल्डर दरम्यान भरपूर वेगाने आलेत आणि इथनं या बॉलवरती देखील इझिली 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि हा प्रयत्न थोडासा धोकादायक ठरू शकतो आणि ते चित्र राहिलं. आणि जर विचार केला आपण तर दुसरा झटका टीम निंबवलीला लागला. बट एकंदरीत विचार केला तर राम भरपूर चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करतात. दोन विकेट. राम अजून देखील खेळपट्टीवर आहे. हा मिस्टामिक बॉल हवे मध्ये महत्वाची विकेट आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक आणि कॅच ड्रॉप. आता ही कॅच सोडली का मॅच दरम्यान इथे येणारी वेल सांगून जाईल. आणि कारण विचार केला ज्या प्रकारे राम बॅटिंग करतात तब्बल जर आपण बघितलं तर 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आला. आणि आता जर आपण बघितलं तर तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला. 34 म्हणजे अजून देखील बघा येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी बनवायचे असतील. 22 34 धावा 2 ओव्हर मध्ये म्हणजे 12 बॉल. आता 22 ची गरज. तब्बल आस्किंग रेट जो आहे 11 वरती म्हणजे तरी विचार केला तर समीकरण इतकेही कठीण नाहीये. ज्या प्रकारे राम बॅटिंग करतो 2 ओव्हर मध्ये 22 इथं बनवू शकतात. त्याच पलीकडे मी म्हणेन टीम शिवनेरी आमनेला आता विकेट काढणं गरजेचं होईल. कारण बघा रामची विकेट जर इथं नाही आली ना तर ज्या प्रकारे तो बॅटिंग करतो ही मॅच ना खूप लवकर देखील फिनिश होताना आपल्याला दिसू शकते. तिसऱ्या ओव्हर मध्ये दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो. खंडू या तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती सज्ज. पहिला बॉल या तिसऱ्या ओव्हर मधला आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल सुनील. सुनीलसाठी या पहिल्या बॉल फुल डिलिव्हरी टाकली होती. बॅटचा जर आपण विचार केला तर बॉटमला आय थिंक हा बॉल लागला आणि ही दरम्यान आपल्याला पहिल्या बॉलवरती 1 सिंगल इथनं येताना दिसली. 11 बॉल अजून देखील बघा जर आपण बघितलं तर 21 धावा बनवायच्या आहेत आणि रामने लास्ट ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधनं तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार आला. सो त्या अनुषंगाने ना आता इथनं रामची विकेट भरपूर महत्वाची आहे. हा देखील जर आपण बघितलं ना थोडा डिफेन्सिव्ह माइंडसेटने गोलंदाजी केली जाते. हा बॉल उजव्या स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा आमचे अंपायर दरम्यान इथनं करतात. डिफेन्सिव्ह गोलंदाजी करून मी म्हणेल टीम शिवनेरी आमने ही मॅच जिंकू शकत नाहीये. थोडंसं धाडस आता करायला लागेल टीम
आमनेच्या गोलंदाजांना यावेळेस देखील जर आपण बघितलं हा बॉल देखील बाहेर उजव्या शिक्षा बाहेर वाईट बॉलचा इशारा इथनं दरम्यान केला जातो. सतत लाईनमध्ये मिस्टेक होतीये. मी म्हणेन थोडंसं धाडस करून इथनं जर रामचं विकेट काढण्याचा प्रयत्न केला, विकेट जर रामची इथनं मिळाली ना तर मॅच इथनं देखील बनवू शकते. तो थोडासा विश्वास स्वतःवरती दाखवायला हवा, कारण अजून देखील ना आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये 3 आल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 19. हा बॉल हाफ ट्रॅकर आणि जर आपण विचार केला पुल करायचा होता आणि जर आपण बघितलं तर या बॉलवरती येस बाटची एज लागली होती. म्हणजे विकेट किपरच्या माध्यमातून देखील ही मिस्टेक, ही देखील एक संधी होती जी विकेट किपरने दरम्यान सोडून दिली. तुम्ही अपोनंट टीमच्या सर्वात महत्त्वाच्या बॅट्समनला तब्बल 2 जीवनदान एका इनिंगमध्ये द्याल तर मॅच जिंकणं देखील तितकंच कठीण होऊन जाईल. ही सिंगल आली. अजून देखील बघा विजयाचं लक्ष जर आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये 4 म्हणजे अजून देखील 18 धावांची गरज येणाऱ्या तब्बल 10 बॉलमध्ये. 10 बॉल 18चं समीकरण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर धावांची चेज होताना बघितल्याच होतं. अनुषंगाने मी म्हणेल टीम बघा शिवनेरी आमने भरपूर चांगला क्रिकेट संघ पहिल्या इनिंगमध्ये 55 बनवल्या, बट 56 धावा डिफेंड करायच्या असताना ना तितकीच चांगली बॅटिंग दरम्यान आपल्याला या सेकंड इनिंगमध्ये राम यांची आपण बघितली. ही देखील एक सिंगल म्हणजे विजयाचं लक्ष जर आपण बघितलं तर 17 धावा अजून बाकी असतील. एखादा चांगला फटका टीम निंबवलीला विजयाच्या भरपूर जवळ घेऊन जाऊ शकतो. भरपूर मी तर म्हणेन चांगली संकल्पना तुम्ही ग्राउंडमध्ये पाहतात. पाणी अवेलेबल आहे, प्रत्येकी तुम्हाला वेळेवर पाणी अवेलेबल दरम्यान इथनं केला जातो. आणि मोस्टली आपण भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये काय बघतो की 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असतो, 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असतो, पण इथनं या स्पर्धेमध्ये तसं काही नाही आहे. तुम्हाला जेव्हाही पाण्याची आवश्यकता लागेल ग्राउंडमध्ये पाणी अवेलेबल आहे. पुढचा बॉल हा बॉल रामचा फटका भरपूर जर आपण बघितला ना तर त्या रिजनमध्ये फिल्डरना लॉंग ऑफ पूर्ण कव्हर पर्यंत आले आणि जोपर्यंत एकाच ॲक्शनने थ्रो केला जाईल तोपर्यंत या बॉलवरती देखील एक सिंगल येते आणि आता धावफलक या सिंगलच्या मदतीने तब्बल जाऊन पोहोचला 40. म्हणजे अजून देखील बघा 16 धावा इथनं बनवायच्या आहेत टीम निंबवलीला आणि कुठे ना कुठे मी म्हणेल बघा 16 धावा देखील डिफेंडेबल आहेत. इथनं देखील चांगली गोलंदाजी दरम्यान झाली ना तर 16 देखील डिफेंड होऊ शकतात. पुढचा बॉल हा बॉल बघा किती चांगला स्ट्रोक. ज्या प्रकारे बॅटमधना स्ट्रोक आला ना नजर देखील बॉलकडे बघितलं देखील नाहीये. जो कॉन्फिडन्स लेवल इथं बॅट्समनचा माहिती आहे की ज्या प्रकारे मी स्ट्रोक खेळलो हा बॉल फक्त एकच दिशेने जाईल आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चांगला स्ट्रोक षटकार. षटकार. आता इथनं दबावामध्ये गोलंदाज आणखीन एक फटका उडवलाय. या वेळेस फिल्डर लॉंगॉनला कोणतीही मिस्टेक इथनं करत नाहीये. षटकार त्यानंतर विकेट आणि कॅश पकडली आहे अर्थातच आमचे सुनील जोशी यांनी आणि तब्बल त्यांच्यासाठी कॅश प्राइज होतं 200 रुपयाचं. ते देखील आपण मॅच कंप्लीट झाल्यानंतर देऊ. आमचे आय थिंक रोशनजी गगे, रुपेशजी गगे आणि संकेतजी भोईर यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज होतं. बघा जे तुम्ही प्राइज लावताना प्लीज एक विनंती असेल की तुम्ही ते कॅश जमा देखील करा, कारण मॅच कंप्लीट झाल्यानंतर आम्ही या सीझनमध्ये भरपूर वेळेला चित्र बघितलं. आम्ही प्राइज अनाऊन्स करतो बट त्यानंतर जेव्हा ती प्राइज देण्याची वेळ येते तेव्हा कॅश आमच्या जवळ पोहोचलेली नसते. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, हरकत नाही आहे. आमचे नक्कीच संकेत दादा आणि रुपेश दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश इथनं 50% जमा झाली आहे आणि 50% बाकी आहे, ती देखील लवकर जमा करा अशी विनंती असेल. आणि जर आपण बघितलं तर विकेट आली दरम्यान शेवटच्या बॉलवरती आणि आता 6 बॉल जिंकण्यासाठी आपण जर बघितलं तर गरज असेल 10 धाब्यांची. 6 बॉल 10ची गरज. हा बॉल ऑन साइडला पहिलाच बॉल आणि पहिला बॉल बघितलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा
हा निर्णायक फटका होता. या फटक्याने जवळजवळ मी म्हणेन ऑलमोस्ट ना मॅच फिनिश केली. 5 बॉल आता 4. स्पर्धेचा महत्वाचा नियम चेसिंग कंपल्सरी असतो. त्या अनुषंगाने मी म्हणेन एखादी धाव जरी वाचवली तरी मॅच जिंकू शकतात. विकेट. मॅच बाकी आहे बोल्ड झालेत आणि ही किती मोठी मी म्हणेन मिस्टेक केली आहे. बघा तुम्ही सरळ मार्गाने जर यशापर्यंत पोहोचू शकता ना तर इथं मी म्हणेन अडचणी कठीण रस्त्याने जाण्याची गरज का. सीधी उंगली से घी निकल रहा था उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या. आणि जर बघितलं पहिल्या बॉलवरती सरळ बाटणे षटकार त्यानंतर हा मी म्हणेन ना रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या अनुषंगाने ही विकेट. थँक्यू डीजे. हा बॉल बॅकफुटला जाऊन इथनं जर आपण विचार केला चुकीचं क्षेत्ररक्षण आणि बॉल देखील बघा निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. या मिसफिल्डच्या जोरावर मॅच देखील फिनिश. मॅच जिंकली मैदानाच्या आतमध्ये टीम निंबवलीने. अभिनंदन. आणि निंबोली संघाला विनंती असेल आपण कुठेही जायचं नाहीये. आता होणारा जो सामना आहे अमर कासने बी वर्सेस भावाले यामधून जो विजयी संघ आहे तो आपल्याशी 2 हात करेल आणि त्यानंतर पुढील राऊंड आपला सेमीफायनलचा राऊंड असेल. निंबोली संघ मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील सामनावीर पुरस्कार राम 20 धावा जमा केल्याने 1 गडी बाद केला आणि सुनील जोशी भाऊजी यांना सुद्धा पारितोषिक आहे. झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जे इथे जमा झालेलं आहे.